नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुम्ही स्वतःला भेटता की तुमच्या मोबाईलला? डोळे उघडतात आणि हात नकळत फोन शोधतो. व्हॉट्सअपवर काही आलंय का? इंस्टाग्रामवर नवीन काय आलं आहे? यूट्यूबवर कोणता व्हिडिओ आला? न्यूजमध्ये काही महत्वाचं घडलंय का? आणि आपण स्वतःला सांगतो फक्त 2 मिनिटं फोन बघतो. पण त्या 2 मिनिटांचं कधी 20 मिनिटं होतं हे आपल्याला देखील समजत नाही. आता जरा उलट विचार करा. समजा पुढचे फक्त 7 दिवस तुम्ही मोबाईलचा अनावश्यक वापर कमी केला तर तुमच्यामध्ये काय बदल होऊ शकतो? झोप थोडी सुधारेल का? कामात लक्ष जास्त वेळ टिकेल का? सतत फोन तपासण्याची सवय कमी होईल का? की काहीच फरक जाणवणार नाही? आणि सर्वात महत्वाचं, आपण मोबाईल वापरतोय की आपलं लक्ष मोबाईल वापरतोय? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक साधा 7 दिवसांचा स्क्रीन रिसेट एक्सपेरिमेंट समजून घेणार आहोत. आधी एक छोटासा प्रयोग करून पहा. तुमचा फोन सायलेंटवर ठेवा आणि तो तुमच्यापासून थोडा दूर ठेवा. फक्त 30 मिनिटांसाठी. आता फोन उचलायचा नाही आणि या अर्ध्या तासात स्वतःकडे लक्ष द्या. किती वेळा फोन पाहावासा वाटतो? कुणाचा मेसेज आला असेल असं किती वेळा वाटतं? नोटिफिकेशन नसताना देखील स्क्रीन उघडावीशी वाटते का? की अचानक मनात येतं, चल एक रील पाहूया? याच ठिकाणी आपल्याला आपल्या सवयीची ताकद समजू लागते. फोनकडे वारंवार हात का जातो? मोबाईलमध्ये काहीही वाईट नाही. आज शिक्षणापासून बँकिंग पर्यंत, ऑफिसच्या कामापासून डॉक्टरांशी संपर्कापर्यंत अनेक गोष्टींसाठी फोन हा आवश्यक झाला आहे. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा गरज नसताना देखील आपण सतत स्क्रीन तपासत राहतो. नवीन मेसेज, लाईक, कमेंट, नोटिफिकेशन, नवीन व्हिडिओ, या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्याला क्षणिक समाधान किंवा उत्सुकता निर्माण होऊ शकते. म्हणून पुन्हा फोन उघडण्याची इच्छा होते. एक रील पाहतो, मग दुसरी, मग तिसरी, आणि काही वेळाने एक गंमत लक्षात येते. आपण फोन का उघडला होता हेच विसरलेलं असतं. सतत स्क्रीन बदलण्याचा परिणाम. एकीकडे व्हॉट्सअप, दुसरीकडे इंस्टाग्राम, मग यूट्यूब, त्याच वेळी एखादं काम आणि मध्ये पुन्हा नोटिफिकेशन. आपल्याला वाटतं आपण अनेक कामं एकाच वेळी करत आहोत, पण प्रत्यक्षात आपलं लक्ष वारंवार एका गोष्टीवरून दुसरीकडे वळत आहे. यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो आणि एखाद्या कामावर लक्ष ठेवणं देखील काही लोकांना कठीण होऊ शकतं. म्हणून 7 दिवसांचा हा प्रयोग मोबाईल पूर्णपणे बंद करण्याचा नाही, फक्त अनावश्यक वापर कमी करण्याचा आहे. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट, झोप. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल हातात घेण्याची सवय किती जणांना आहे? एक व्हिडिओ पाहतो, फक्त एक रील, एकदा इंस्टाग्राम चेक करतो, पण एक व्हिडिओ दुसऱ्याला घेऊन येतो आणि आपण घड्याळाकडे पाहतो तेव्हा रात्रीचे 11, कधी 12 वाजतात हे कळतही नाही. रात्रीचा सततचा स्क्रीन वापर आणि उत्तेजक कंटेंट काही लोकांना शांत होऊन झोपण्याआधी अडथळा आणू शकतात. मग दुसऱ्या दिवशी झोप कमी, सकाळी थकवा, दिवसभर सुस्ती, आणि थकवा जाणवला की पुन्हा मोबाईल. अशा प्रकारे एक चक्र तयार होऊ शकतं. म्हणून आता पाहूया, हे चक्र 7 दिवस थोडं थांबवलं तर काय बदल जाणवू शकतात. दिवस पहिला, मोबाईलची आठवण. पहिल्या दिवशी कदाचित सगळ्यात जास्त जाणवेल की ती गोष्ट म्हणजे फोन तपासण्याची इच्छा. सकाळी उठल्यावर हात आपोआप फोनकडे जाईल. नोटिफिकेशन नसताना देखील स्क्रीन उघडावीशी वाटेल. मन म्हणेल, एकदा बघून घेतो. पण याच क्षणी स्वतःला थांबवा, कारण हा फोनशी युद्ध करण्याचा दिवस नाही. आपण आपली सवय किती मजबूत आहे हे ओळखण्याचा दिवस आहे. दिवस 2, रिकामा वेळ जाणवेल. दुसऱ्या दिवशी एक वेगळीच गोष्ट जाणवू लागेल. रिकामा वेळ. आधी बसमध्ये फोन, प्रवासात फोन, जेवण झालं की फोन, कुणाची वाट पाहताना फोन. आता अचानक तो वेळ रिकामा राहतो. सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण हाच तो वेळ आहे जो आपण पुन्हा स्वतःसाठी वापरू शकतो. काही मिनिटं शांत बसणं, फक्त पुस्तक वाचणं, कुटुंबाशी बोलणं, किंवा फक्त आजूबाजूचं जग पाहणं. दिवस 3, सवय की गरज. तिसऱ्या दिवसापर्यंत काही लोकांना फोन तपासण्याची वारंवारता कमी झाल्याचं जाणवू शकतं. काम करताना मध्येच स्क्रीनकडे पाहण्याची इच्छा कमी होऊ शकते. पुस्तक वाचताना फोन उघडण्याची गरज कमी होऊ शकते. आणि इथे स्वतःला एक महत्वाचा प्रश्न विचारा, मला खरंच फोनची गरज होती की मला फक्त तो उघडण्याची सवय होती? हा प्रश्न खूप काही स्पष्ट करून देतो. दिवस 4, सकाळ तुमची असू द्या. चौथ्या दिवशी सकाळकडे विशेष लक्ष द्या. उठल्यावर लगेच फोन उघडण्याऐवजी एक ग्लास पाणी प्या, थोडा नैसर्गिक प्रकाश घ्या,
काही मिनिटं चालून या, दिवसातली महत्त्वाची कामं ठरवा. कारण सकाळची पहिली काही मिनिटं जर तुम्ही इतरांच्या मेसेज, व्हिडिओ आणि पोस्ट पाहण्यात घालवली, तर तुमच्या दिवसाची दिशा इतरांनी ठरवलेली असते. पण सकाळची सुरुवात स्वतःच्या विचारांनी केली, तर दिवसावर तुमचं नियंत्रण अधिक जाणवू शकतं. दिवस 5वा, रात्रीचा फोन बाजूला. आता स्वतःच्या रात्रीच्या सवयीकडे पहा. झोपण्याआधी फोन कुठे ठेवता? उशीजवळ, हातात की बेडवरच? आजपासून झोपण्याआधी काही काळ फोन बाजूला ठेवा. काही लोकांना यामुळे झोपेची दिनचर्या अधिक व्यवस्थित करण्यास मदत होऊ शकते आणि झोप व्यवस्थित लागते. तर दुसऱ्या दिवशी ऊर्जा, मूड आणि एकाग्रतेवर देखील त्यांचा परिणाम चांगला जाणवू शकतो. दिवस 6वा, फोन जवळ आहे पण गरज वाटत नाही. 6व्या दिवशी कदाचित सर्वात सुंदर बदल जाणवू शकतो. फोन तुमच्या जवळ असेल, पण प्रत्येक 5-10 मिनिटांनी तो तपासावासा वाटणार नाही. मोकळ्या वेळेत तुम्ही कुटुंबाशी बोलू शकता, पुस्तक वाचू शकता, थोडं चालू शकता, छंद जोपासू शकता किंवा काहीही न करता शांत बसू शकता. आजच्या काळात सतत काहीतरी पाहत राहण्यापेक्षा काही क्षण शांत राहणं देखील एक प्रकारचं कौशल्य बनलं आहे. दिवस 7वा, आता स्वतःची परीक्षा घ्या. आता आला 7वा दिवस. आज स्वतःला काही प्रश्न विचारा. माझी झोप कशी आहे? सकाळी उठल्यावर लगेच फोन तपासावासा वाटतो का? माझं लक्ष पूर्वीपेक्षा जास्त वेळ कामावर राहतंय का? माझा मूड कसा आहे? मी माझी कामं अधिक व्यवस्थितपणे पूर्ण करतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी मोबाईल वापरतोय की प्रत्येक रिकाम्या क्षणी मोबाईल मला स्वतःकडे खेचतोय? या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या 7 दिवसांच्या प्रयोगाचा खरा परिणाम सांगेल. 7 दिवसांचा स्क्रीन रिसेट कसा करायचा? तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर काही साधे नियम ठेवा. नियम पहिला, उठल्यानंतर शक्य असल्यास पहिला 1 तास अनावश्यक फोन वापरू नका. नियम दुसरा, झोपण्याआधी किमान काही काळ तरी स्क्रीनपासून अंतर ठेवा. नियम तिसरा, जेवताना फोन बाजूला ठेवा. नियम 4, गरज नसलेल्या नोटिफिकेशन्स बंद करा. नियम 5, दररोज किमान 30 मिनिटं चालण्याचा किंवा शारीरिक हालचालीचा प्रयत्न करा. नियम 6, काही मिनिटं शांत श्वसन, ध्यान किंवा प्राणायामासाठी ठेवा. नियम 7, दररोज थोडा वेळ कुटुंबासाठी, पुस्तकासाठी किंवा स्वतःसाठी राखून ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल पूर्ण बंद करणं हा प्रयोगाचा उद्देश नाही. ऑफिसचं काम असेल, ऑनलाईन शिक्षण असेल, व्यवसाय असेल, महत्त्वाचे फोन किंवा संदेश असतील तर मोबाईल वापरायचाच. फक्त गरज नसताना चालू राहणारा स्क्रोलिंग आणि सततची चेकिंग कमी करायची आहे. 7 दिवसानंतर चमत्कार होणार का? नाही. प्रत्येक व्यक्तीला सारखाच परिणाम जाणवेल असंही नाही. काहींना झोपेमध्ये फरक जाणवेल, काहींना लक्ष केंद्रित करण्यात सुधारणा जाणवेल, काहींना मानसिक शांतता अधिक जाणवेल, तर काहींना फारसा फरक जाणवणार देखील नाही. आणि तेही पूर्णपणे ठीक आहे, कारण या प्रयोगाचा उद्देश 7 दिवसांमध्ये आयुष्य बदलणं नाही. उद्देश आहे आपल्या डिजिटल सवयी आपल्याला स्वतःला दिसायला लागणं. मोबाईल आज आपल्या आयुष्यातलं अत्यंत उपयोगी साधन आहे, पण एक गोष्ट विसरू नका, साधन आपल्या हातात असायला हवं. आपण त्या साधनाच्या नियंत्रणात नसावं. आपल्या मेंदूला प्रत्येक मिनिटाला नवीन नोटिफिकेशन लागत नाही, त्याला शांतता देखील हवी असते. आपल्या आयुष्यातला प्रत्येक रिकामा क्षण रील, शॉर्ट किंवा व्हिडिओने भरायची गरज नाही. काही क्षण फक्त आपले असू द्या. म्हणून पुढचे 7 दिवस एक छोटासा प्रयोग करून पहा. सकाळचा पहिला वेळ स्वतःला द्या. रात्री झोपण्याआधीचा वेळ स्वतःला द्या. जेवताना समोरच्या व्यक्तीकडे बघा, स्क्रीनकडे नाही. चालताना आजूबाजूचं जग पहा आणि दिवसातून काही मिनिटं अशी ठेवा जिथे कोणतीही नोटिफिकेशन नसेल. 7 दिवसांनी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी मोबाईल पासून 7 दिवस थोडा दूर राहिलो की त्या 7 दिवसांमध्ये मी स्वतःच्या आणखी जवळ आलो? कदाचित फोनची स्क्रीन बंद केल्यावर जग थांबणार नाही, पण तुमच्या मनात सुरू असलेली सततची धावपळ काही क्षणांसाठी नक्कीच थांबू शकते. स्वतःसाठी थोडा स्क्रीन फ्री वेळ ठेवा, कारण कधी कधी ऑफलाईन झाल्यावरच आपण आपल्या खऱ्या आयुष्याशी पुन्हा कनेक्ट होत असतो. तर मित्रांनो, हा 7 दिवसांचा स्क्रीन रिसेट नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.